आरटीओ कर्मचाऱ्यांचा आज 2 तास ठिय्या असणार आहे। आरटीओ कर्मचाऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून बेमुदत संप आंदोलन जे सुरू आहे ते आणखी तीव्र करण्याचा आता हा निर्णय गेल्या 7 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। तर आता आहे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा आरटीओ कर्मचाऱ्यांचा निर्णय आहे। आज आणि उद्या सर्व प्रादेशिक आणि परिवहन कार्यालयामध्ये 2 तास ठिय्या केला जाणार आहे। दखल न घेतल्यास 24 आणि 25 जून पासून साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। नीट फेर परीक्षेकडे अकोल्यातील 408 विद्यार्थ्यांनी पाठ दाखवले। अकोल्यातील 17 केंद्रावर कडक बंदोबस्तात फेर परीक्षा होणार आहे। परीक्षेला 6130 विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली। 6538 विद्यार्थ्यांची नोंदणी मात्र झाली। त्यामध्ये 408 विद्यार्थ्यांनी दांडी मारली। खरं तर आपण पाहिलं देशभरातील तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं होतं। हा जो परीक्षेमध्ये महाघोटाळा झाला, पेपरफुटी प्रकरण झालं, त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केली। धक्कादायक असे गंभीर प्रकार देशभरात पाहायला मिळाले, संतापाची लाट पाहायला मिळाली। आणि त्यानंतर आता अपडेट येते की अकोल्यातील 17 केंद्रावर कडक बंदोबस्त होता। फेरपरीक्षेला 6130 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। 6538 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली। मात्र यामध्ये तब्बल 408 विद्यार्थ्यांनी दांडी मारली। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता विद्यार्थ्यांचं या नीट परीक्षेच्या माध्यमातून नुकसान झाल्याचा प्रकार आता स्पष्ट दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।